बघा कसा राईड. तर कसं काय पब्लिक, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर खूप दिवसापासून ब्लॉगच नव्हता आलेला, तर म्हटलं की एखादा मोठा ब्लॉग करू नाही का. आणि आज एक माईकचं आपण केलंय थोडं सेटअप, बघू बरं नॉईस कशी येते ती. तर आज खूप दिवसातून मोठं ब्लॉग चालू केलाय आपण. तर चला थोडा आपल्याला जायचं आहे फिरायला, तर बघू कसा काय एक्सपिरियन्स होतो आजचा. थोडं जायचं आहे असंच फिरायला, तर म्हटलं आज ब्लॉग काढू नाही का. चला जाऊ आपण आता. तर पब्लिक लोकेशन बघा कुठं आहे, नामको हॉस्पिटल. जिने पता आहे उन्हें पता आहे, इकडेच राहतो आपण जवळच, जास्त लांब नाही. नामको हॉस्पिटल जवळ आहे आपलं लोकेशन. तर चला आपल्याला जायचं आहे, तर सर्वात आधी पेट्रोल टाकून घेऊ नाही का. तर पटापट जाऊ पेट्रोल पंपवर. आय थिंक की रॉंग साईडनेच जाऊ, कारण आपल्याला काम रॉंग साईडनेच आहे. तोपर्यंत कोणी येऊन चिटकवायला नको आपल्या, नाही तर ठोकून देतील. तर पहिले पेट्रोल पंपापर्यंत जाऊ. तर बघा आपण कसे रॉंग साईडने चाललोय, सगळे त्या साईडने येत आहे, आपण ह्या साईडने चाललोय. मैं शराबी, मेरा शराबी नहीं है, शराबी नहीं है दोस्तों. हो गाईज, गाडी बघा कशी मॉडीफाय केली, एर्टिगा कडक डायरेक्ट. कोणत्या पंपावर टाकायचं, आज इथं टाकून बघू नाही का. काल इंडियन ऑइल असं वगैरे मिक्स केला आपण. तर बस रे, इथं बिजी वाटते तिकडून. चल हा तिथून लेवरचं. प्रत्येक इथले लोक थोडे बिझी आहेत, तर आपण कुठल्या पंपावर जाऊ, इथला लागूनच आहे नाही का. पटापट काय रे. दूसरे वाले मोबाइल में डाला होगा तो लगे मारे चल बस. जबान कर. तर पब्लिक पेट्रोल वगैरह घेतले टाकून, अब चलते हैं आगे के सफर के लिए. थोड़ी देर रॉन्ग साइड ही जाना पड़ेगा, तो वहाँ तक. सिग्नल छूटेला है लगता है शायद. तो चलो फिर से लग चुके हैं हम हमारे लेन में. चलो चलते हैं क्या, रिक्षा कहाँ रहा है बे. सिग्नल सुटलेला आहे, यांची आईची गाण करू राहिले काय. चला ना पटकन. हा सिग्नल केव्हाचा सुटला आहे. ट्रकवाला लई शिवाय देत असेल आता मला, कारण मध्येच घातली गाडी. अरे पटकन चला ना, एवढे हो चालता का. हा त्याची गांड पटापट आईचा पोसांचे. चला पटकन. अरे इथं आम्हाला जायचं आहे संध्याकाळी अजून. यांचा वेगळाच टाइमपास चाललाय बाई.
हा, काही काम नाही का तुम्हाला हेल्थ वाले? तो काय व्यू कसा आहे तो एक सांगा कमेंट मध्ये. अभी तो हमें दूर जाना है, अभी थोड़ा दूर जाना है, इसलिए बोला अभी दूर जाना है। गाइस ब्रेकर से ना बीच बीच में क्या है बोलते हैं? ओ कपड़े बघा बिल्डिंग बघा मोठे आहे. विषय हा कसा क्वालिटी आहे. काफी कर शकत नाही. तो क्या बघतो ती करते मला, क्या करू बघतो ती बिना तो इसे शुरू करते हैं हम बिना किसी डॉक्टर की। तो चलिए शुरू करते हैं। शुरू तो हमने बहुत पहले कर दिया है, देखते हैं अभी। तो गाइस इधर से ही ले लूँ क्या? इधर से एक शॉर्टकट भी पड़ता है। ए, कैसे जाना? क्या यार गाइस एक शॉर्टकट मारा है हमने, तो ऐसा है शॉर्टकट। शॉर्टकट से थोड़ा इधर जल्दी आ जाते हैं, वो थोड़ा घूम के जाना पड़ता है। देखो हम इस रोड पे भी आ गए और थोड़ी हिंदी निघून जाते माझे तोंडात। इफ यू डोंट माइंड, सब हिंदी समझते हैं, थोड़ा संभाल लेना। तो हम जिस लोकेशन पे जाने वाले हैं ना, तो कुछ प्यारा लोकेशन है उधर, वहाँ पे जा रहे हैं। तो इनके अंदर गाड़ी डालने में मुझे डर लगता है। डेली तो गाड़ी डाल ही नहीं दे रहे हैं। तो गाय का रास्ता बहुत खराब है उधर, थोड़ा ही है, ज़्यादा नहीं है। मराठी वेलो काहीतरी ट्रॅफिक झालं ते कुत्री ना यायची घाण मध्ये मध्ये येतात आणि मग कोणाच्या पण गाडी खाली आहे, गाडीवाल्याला पाहतात। हो भाई तिथं दिला जाईन मग काय आता एकदम मोकळा रस्ता लागलेला आहे। त्याला मोकळा म्हणजे सिंगल लेन है, गाड़ियाँ दोनों तरफ से येतील, हमें संभाल के जाना है। ये गाड़ी वाले बघा, एक गाड़ी वाले ऐसे येतात, थोडासा कट बसला ना जो डायरेक्ट गटारीचं जसा पाटातच जाऊन पडायची ते, थोडासा कट डायरेक्ट, इसलिए थोड़ा सांभाळून चालवायला लागत है। तो चला व्यू तर खतरनाक वेगळं असेल त्याचा आम्ही अपेक्षा करतो। बाकी सांगा व्यू कसा आहे ते नाही का? आता एक सनसेट होत आला आहे, सनसेट का सनराईज आय डोंट नो, एवढं आम्ही शिकलो नाही। वातावरण पॉझिटिव्ह दिसतं एकदम कोवळं कोवळं, पण थोड्या वेळाने अशी थंडी वाजेल ना जो डायरेक्ट म्हणजे गुलफीच होऊन जाईल, अशी थंडी वाजेल डायरेक्ट थोड्या वेळाने। तर आय होप की बिन नॉईज जास्त नाही यायला पाहिजे, कारण आज आपण माईक लावलेला आहे। तर बघू कशी काय क्वालिटी येते, आता मला पण नंतरच समजेल। तर काही खूप चालू आहे, मोठा आहे, छोटाही नाही एवढा, तर काम चालू आहे। काही थोडा व्ह्यूचा आनंद घ्या नाही का? चला मध्ये मध्ये येऊ नको बरं का, शानदार। चलो व्यू देखो। ले लिया कि कैसा लगा, जो दिया वो डबल विंग करके। तो चलते हैं, हम अभी अपने लोकेशन पे पहुंचने वाले हैं।
इधर पास में है, ज़्यादा दूर नहीं है इधर ब्रिज सेंटर से. तर उसाचा रस मस्त भेटलो. मी जेव्हा सातपूरला राहत होतो तेव्हा रोज प्यायचं. रोज नाही पण प्यायचं कधी नाही. कारण उन्हाळ्याचं पाणी उन्हाळ्याचं ते भेटतं ऊन लागतं ना ना. इथं नवीन नवीन लई बिल्डिंग व्हायला लागल्या. इतका नवीन सगळ्या नवीन. ग्रेप एम्बेसी खतरनाक मिसळ भेटते म्हणे इथे. आपण अजून तर खाली नाही पण खूप जण बघत होते ते तया तुम्ही पण आणि मला पण खावा नक्की यावर. दिवसाने फोटो क्लास केला सपोर्ट करा. थोडे आपण रेग्युलर कॉन्टेंट नाही थोडं आपल्याला आता म्हणजे थोडं आपलं नाही का कामात रेग्युलर कॉन्टेंट नाही टाकू शकत. तर सपोर्ट नका सोडू. सपोर्ट करत राहा. पुढे आपण चांगलं कॉन्टेंट आणू अजून. बरोबर. आपण आता आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आपलं लोकेशन आहे. खूप जणांना लोकेशन माहीत असेल. खूप जण इथे येतात. कशासाठी येतात ते माहीत आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा का तुम्ही कशासाठी येतात. आय थिंक की जास्तीत जास्त पोरं तर इथं फोटोशूट वगैरे त्यासाठी येतात. आणि त्यासाठी झालं एका मित्राला फोटोशूट करायचा आहे. तर फोटोशूट करून फोटो काय होते सगळ्या बिल्डिंग मस्त मला तर शूट करून देतील का नाही ते मला माहीत नाही. हो भाई तो बघा कसा रायडर गेला. बघितला का? हां बघितलास. एकच चाक्यावर डायरेक्ट उभा राहून चालवा. तर गाईज आपण आपल्या लोकेशनवर आलो. तुम्हाला लोकेशन दाखवतो नाही का. तर हे बघा हे आहे आपलं लोकेशन शूटचं. आपला मॉडेल याचं शूट करायचं आहे आज. तर चला पटापट शूट करू. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.